श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। श्रीरामपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। श्रीरामपूर शहरात गावठी पिस्तल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत ही मोठी कारवाई करण्यात आली। दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री सोमनाथ वाकचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या पाटाजवळ 2 इसम गावठी पिस्तल आणि जिवंत काडतुसांसह फिरत आहेत। माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हांडाळ तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने सापळा रचला। या कारवाईत संशयित आरोपी 1 नाझीम अनवर पठाण वय 25 वर्ष राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर, 2 मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल वय 18 वर्ष 1 महिना राहणार काझीबाबा रोड वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपी नाझीम पठाण याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तल मॅगझिनसह तसेच मोबाईल जप्त करण्यात आला, तर मोहम्मद जाफर पटेल याच्याकडून 7.65 mm ची 2 जिवंत काडतुसे, धारदार चॉपर आणि मोबाईल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्यारे शाहरुख पटेल राहणार संजय नगर वॉर्ड क्रमांक 1 श्रीरामपूर याच्याकडून घेतल्याचे समोर आले असून तो सध्या फरार आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 580/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3-7-25/6-7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हांडाळ करत आहेत। काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझीम अनवर पठाण वार्ड नंबर 2 वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल हे देखील वार्ड नंबर 2 हे दोघेही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे काडतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघेही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा 2 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे। दोघेही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघेही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघेही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत। त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल संजय नगर वार्ड नंबर 1 असे आहेत। त्यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हांडाळ करत आहेत। यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरी, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हांडाळ तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढी, पोलीस नाईक संदीप दरंदली, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढी आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिभुवन, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। श्रीरामपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना मोठा दणका बसला आहे।